काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा नाशिकमधील भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याबाबत हल्लाबोल चढवलाय. आज नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षक प्रसारक मंडळ हरिक महोत्सवानिमित्त नितेश राणे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालत असलेल्या अवैध धंद्याबाबत पुनरुच्चार केला आहे. तसेच परिसरात होत असलेल्या अतिक्रमणाचा उल्लेख लँड जिहाद असा करत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा देखील समाचार नितेश राणे यांनी घेतलाय. भद्रकालीचा विषय मी स्वतः सभागृहामध्ये घेतलेला. रात्री तिथे अर्ध शटर उघडं करून रेस्टॉरंट उघडे आहेत, बार चालवले जातात. काही मुलं काही ते जे काही ड्रग विकणारे आहेत, बाईकच्या मागच्या सीट मध्ये MD सारखा ड्रग विकण्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहेत. त्या संबंधित त्या अधिकाऱ्याचं नाव, त्या PIचं नाव गजेंद्र पाटील कोण आहे तो, त्याचं नावही मी सभागृहामध्ये घेतलं होतं. आता येणाऱ्या दिवसामध्ये जे काही कारवाई होईल याचा जबाबदार तो संबंधित PIच असेल. त्याला वारंवार सांगितल्यानंतर अगर तो त्याच्यावर कारवाई करायला तयार नसेल तर मग उद्या सरकारच्या माध्यमातून अगर कारवाई झाली तर मग इकडे तिकडे पळायचं नाही. हे जी काय अतिक्रमण राजरोज पद्धतीने सगळीकडे अतिक्रमणे उभी केली जात आहेत, यावर महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावं. तुम्हाला जे काय खुर्चीवर बसवलंय ते ह्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी पण बसवलंय. या आयुक्तांना मी थोडा लक्षात आणून देईन. परत तुम्हाला आठवण करून देण्याची गरज वाटली नाही पाहिजे. पण तुम्हाला अगर तुमचं काम जमत नसेल, तुम्हाला झाडे कुरवडत अगर बसायचं असेल, या जिहाद्यांना तुम्हाला मदतच करायची असेल तर मग त्या पद्धतीची ऍक्शन घेण्याची तयारी ही आमची सरकारची आहे. या गेल्या अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना अनुभव आला असेल की कुठल्याही बाबतीमध्ये जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे आमचं सरकार तडजोड करत नाही. तर तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे यावर मग आम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलायला लागेल. मागील काही दिवसांपासून भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. यात प्रामुख्याने लेट नाईट पर्यंत हॉटेल सुरू असणे, त्यात अवैध अंमली पदार्थाची विक्री होत असते. यावर पोलीस प्रशासन गप्प का असा प्रश्न वारंवार येथील स्थानिक नेत्यांनी देखील उपस्थित केला होता. त्यामुळे येथील गुन्हेगारी मुळासकट नष्ट होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.